नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण रत्नागिरी तालुक्यातील मोजे कोतोडे येथे आपले प्रगतशील शेतकरी पटेल साहेब यांच्या शेतावरती बायोचार निर्मितीचे प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे. तर बायोचार ही तशी संकल्पना नवीन नाही. बायोचार ही संकल्पना जुनीच आहे. बरेच शेतकरी ऑलरेडी ह्याचा वापर करतात. परंतु आपल्या कोकणामध्ये जो उपलब्ध होणारा नैसर्गिकरित्या जो उपलब्ध होणारा शेतामधला पालापाचोळा असेल किंवा इतर फांद्या असतील, काडी कचरा असेल, त्याचा वापर करून नैसर्गिकरित्या तो जाळून म्हणजे जाळण्याच्या दोन पद्धती आहेत. एक सर्वसाधारण पद्धतीने जाळणं, त्यामध्ये डायरेक्ट पालापाचोळ्याची राख होते, त्याच्यामध्ये एवढे सेंद्रिय पदार्थ आपल्याला उपलब्ध होत नाही. परंतु बायोचार पद्धतीने जाळल्यामुळं फायदा काय होतो? बायोचार हा असा एक सेंद्रिय पदार्थ असतो की त्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण हे खूप जास्त असते. आता आपण जर अशा ओपन पेसमध्ये जर काडी कचरा जाळला तर त्याच्यामध्ये कोळसा न तयार होता डायरेक्टली त्याची राख होते, त्याच्यामुळे तेवढे सेंद्रिय त्याचे मूल्य पिकासाठी जास्त राहत नाही. आपण ह्या पद्धतीमध्ये काय करतोय, आता बायोचार बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. एखाद्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये समजा ड्रम उपलब्ध असते तर त्या ड्रमद्वारे पण बायोचार बनवतात, किंवा तुमच्या शेतामध्ये ड्रम जर नसेल तर तुम्ही खड्डा घेऊ शकता, 2 ते 3 फुटाचा खड्डा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या शेतामध्ये फांद्या असतील, काडी कचरा असेल, समजा नारळ सोलून राहिलेलं मटेरियल असेल, नारळाच्या फांद्या असतील, आंब्याचे जे आपले आपण फांद्या छाटणी केल्यानंतर असतात त्या ज्या आहेत ते टाकून त्याच्यामध्ये आपण इनकम्प्लीट ऑक्सिजनच्या परिस्थितीमध्ये कडक्यामध्ये कसं राहते, आपल्याला इथं आपण जे ग्रामीण भागात म्हणतो की दुखवत जाळ लागला पाहिजे. एकदम जाळा हा ऑक्सिजन जसं मिळेल तसा जाळ हा मोठा होतो आणि जितका जाळ मोठा होईल तितकी राख जास्त होते. आपल्याला पूर्ण राखीत रूपांतर न करता ह्याला कमी कंट्रोल्ड कंडिशनमध्ये ऑक्सिजन आपल्याला मिळाला पाहिजे. मग आपल्याला ही ड्रम हे करण्याचा आपला हेतूच तो आहे की ह्याला फक्त गरजेपुरता जाळण्यापुरता जास्त न होता ऑक्सिजन मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, ह्या ड्रमच्या चारी बाजूला असे आपण छिद्र घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण एक जड मोठी जे लाकडं आहेत ते लाकडं टाकलेले आहेत आणि असा काडी कचरा टाकत आपण हे भरत आलेलो आहे. आणि हे जर तुम्ही खड्ड्यामध्ये घ्यायचं असेल तर अशाच आकाराचा एक 20 शेपड खड्डा आपल्याला घ्यायचा आहे. 2-3 फूट रुंदीचा आणि एक 3-4 फूट खोलीचा असा खड्डा घेतल्यानंतर सेम फक्त तो खड्डा कोरडा असला पाहिजे. त्याच्यामध्ये ह्याच प्रकारे हे टाकून हे आपल्याला त्याला आग लावायची आहे. हे आग लावल्यानंतर आपल्याला हे थोडंसं झाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला कमी ऑक्सिजन द्यायचा आहे, तो कंट्रोल कंडिशनमध्ये ऑक्सिजन द्यायचा आहे. ओपन पेसमध्ये न जाळण्याचा ह्या जाळण्याचा हा आपला हेतू आहे की ऑक्सिजन कमी प्रमाणात गेल्यामुळे आपला जो कोळसा आहे, ठिसूळ कोळसा आपल्याला तयार करायचा आहे. आता आपण याला आग लावून घेऊ. आपल्या शेतीमध्ये सर्वात होणारा महत्वाचा फायदा काय आहे की बायोचार निर्मिती. ज्यावेळेस आपण बायोचार तयार होतो, तयार झालेला जो बायोचार आहे तो आपल्या पिकाच्या खोडामध्ये जर टाकला किंवा भाताची पुढची जी लागवड करणार आहे त्या भात शेतीमध्ये जर बायोचार पसरला तर त्याच्यामध्ये जी पाण्याची जमिनीची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती ऑटोमॅटिकली ह्याच्यामुळे वाढते. दुसरी गोष्ट आहे, जमिनीमध्ये जे आपण खतं देतो किंवा पाणी देतो ते झाडाला उपलब्ध होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज काय असते की तुमच्या जमिनीची पोरॉसिटी म्हणजे एक मोकळ्या स्पेसची संख्या किती आहे, किती टक्के मोकळा स्पेस आहे जमिनीमध्ये, ती संख्या खूप महत्त्वाची असते. म्हणजे जर तुमची जमीन जर खूपच अशी जर कॉम्पॅक्ट असेल तर त्याच्यामुळे आपल्या झाडाला पाणी शोषता येत नाही आणि अन्नद्रव्य पण शोषता येत नाही. बायोचारच्या पद्धतीमुळे आपल्याला काय होते, बायोचारमुळे नॅचरली आपली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता असेल, ती सर्व क्षमता आपली वाढते. आता आपण ह्या प्रयोगाअंतर्गत काय करणार आहे, आपण आपल्या विभागामार्फत मागेल त्याला काजू आपण दिलेले आहे. ज्या शेतकऱ्याकडे ह्या हंगामामध्ये पाण्याची व्यवस्था आहे ती शेतकरी काजू लावणार आहेत. आता सध्याला ज्यांची पाण्याची इथून पुढचे 3-4 महिने पाण्याची व्यवस्था आहे असे ठराविक शेतकऱ्याकडे आपण हेच बायोचार त्या काजूची जी रोपं लावलेली आहेत त्या रोपांच्या ह्याच्यामध्ये लावून जनरल कंडिशनमध्ये जी आपण रोपं लावलेली आहेत आणि बायोचारचा वापर करून जी आपण काय रोपं लावलेली आहेत त्याचा आपण एक शेतकऱ्यांना त्याचे एक दीर्घकालीन प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. आणि बायोचार हा कसं वापर करताना लगेच तयार झाल्यानंतर वापर करायचा नाही, तर ज्यावेळेस तुमचा हा कोळसा तयार होईल तो कोळसा पूर्णपणे बुकटी करून, आता ह्याचा नंतर कोळसा होणार आहे तो आम्ही दाखवू तुम्हाला, तो कोळशाची पूर्ण बुकटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला चार्जिंग करणं गरजेचं आहे. चार्जिंग करणं म्हणजे काय आहे, तर डायरेक्टली ह्याच्यामध्ये फक्त सेंद्रिय कर्ब आहे. म्हणजे ह्याचं जे वजन आहे आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कर्ब आहे, हे तर सगळ्याला माहित असेल. आपल्या ह्याच्यामध्ये जी माती नमुना जर घेतला तर आपला सेंद्रिय कर्ब हा 1% कमी आहे, बरोबर का. कोकणात जरा सुदैवाने आपल्या जास्त आहे, पण जर तुम्ही उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर 1% आपला सेंद्रिय कर्ब कमी आहे. ह्या बायोचारचा वापर केल्यामुळे ह्या बायोचारचं जर समजा 2 किलो वजन झालं तर ह्याच्यामध्ये डायरेक्टली 1 किलो हा सेंद्रिय कर्बच आहे. म्हणजे ह्याचं इतकं व्हॅल्यू आहे. तर हे सेंद्रिय कर्ब ऑटोमॅटिकली वाढल्यामुळं
जे झाडाला जे कार्बन उपलब्ध होणार आहे आणि इतर जे अन्नद्रव्य आहेत हे पण ह्याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ह्या बायोचारचा जास्तीत जास्त वापर जे आपली नवीन लागवड होणार आहे, नवीन जुन्या लागवडीला तर फायदा आहेच, पण जी नवीन लागवड आहे त्याची मुळाची चांगली रुजण्यासाठी आणि अन्नद्रव्याचा चांगला पुरवठा होण्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये जर समजा एखादा कोण नवीन उद्योजक आपल्याकडे इतका मोठा काडी कचरा किंवा बायोमास आपल्या कोकणामध्ये आहे, तर एखादा जर कोण नवीन उद्योजक जर नवतरुण जर ह्याच्यामध्ये काम करायला इच्छुक असेल तर ह्याला इंटरनॅशनल मागणी खूप आहे. म्हणजे आमच्या माननीय विभागीय कृषी संचालक यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामध्ये त्यांनी सांगितल्या काही गोष्टी आम्हाला पण नवीन होत्या. उदाहरणार्थ काय आहे की ह्याला कार्बन क्रेडिट आहे. आता कार्बन क्रेडिट ही एक नवीन संकल्पना आहे. कार्बन क्रेडिट काय आहे की आता काही इंडस्ट्री अशा आहेत की त्यांच्याकडून कार्बनचं प्रमाण म्हणजे हे केलं जातं, म्हणजे प्रदूषण करणारे गॅसेस वातावरणामध्ये सोडले जातात. ते सोडल्यामुळं त्यांना शासनाने कंपल्सरी केलेलं आहे की बाबा तुम्ही वातावरण चांगलं करण्यासाठी काहीतरी कुठंतरी कार्बन वाचवण्यासाठी तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करावं लागते, पण ते त्यांना शक्य होत नाही. म्हणून ते जर समजा असं बायोचार जर कोण करणार असेल तर त्याच्याकडून ते कार्बन क्रेडिट विकत घेतात आणि खूप मोठ्या इंडस्ट्रियल व्हॅल्यू ह्या गोष्टीला असल्यामुळं म्हणजे बऱ्याच जे आता वॉटर प्युरिफिकेशन असेल किंवा स्टील इंडस्ट्री असेल, कॉपर इंडस्ट्री असेल, ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल त्यांची जी प्रोसेसिंग आहे त्या प्रोसेसिंगमध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो. त्याच्यामुळे ह्याला अतिशय मागणी आहे. म्हणजे इंडस्ट्रियल व्हॅल्यू जरी आपण सोडून दिली तरी आपल्या शेतीसाठी आपल्याला हे खूप महत्त्वाचं प्राथमिक आहे. आणि ह्या सीझनमध्ये आता इथून पुढे आपल्याकडे शेतामध्ये खूप मोठा काडी कचरा, तोडलेल्या फांद्या ह्या आपल्या शेतामध्ये उपलब्ध राहणार आहेत. कोकणामध्ये आंबा आपला ज्यावेळेस निघून जाईल किंवा काजू ज्यावेळेस काढला जाईल त्यावेळेस बरेच शेतकरी त्याचा वापर करून जे मेलेले फांद्या आहेत किंवा ज्या उत्पादन न देणाऱ्या फांद्या आहेत ते कट करून रानामध्ये टाकून देतात. तर ते टाकून न देता असे टप्प्याटप्प्याने जरी आता समजा एखाद्या 100-200 बाग आहेत, मग आपण तुम्ही म्हणणार की बाबा त्यात किती एक 5 ते 10 झाडाचाच फक्त बायोचार तयार होतो. तर आपण हे टप्प्याटप्प्याने जरी केलं तर एक पुढच्या 1-2-3 महिन्याच्या हंगामामध्ये आपल्या 100 कलमाच्या भोवती आपल्याला हे बायोचार चांगल्या प्रकारे टाकता येते आणि ह्याचा आपल्याला अगदी दीर्घकालीन उपयोग करता येतो. बरेच शेतकरी करतात. फक्त आपण ही एक ड्रम मधली पद्धत दाखवली. आपण काही गावामध्ये प्रात्यक्षिक करत खड्ड्याच्या पद्धतीने आपण एकदम आग लावली का नाही की आपल्याला कोळशापर्यंत सापडत एवढे राहू द्या. जे आपले आपण फांद्या छाटणी केल्यानंतर असतात ते जे आहे ते टाकून त्याच्यामध्ये आपण इनकम्प्लीट ऑक्सिजनच्या परिस्थितीमध्ये थोडक्यात म्हणजे कसं राहते आपल्याला इथं आपण जे ग्रामीण भागात म्हणतो की दुपवत जाळ लागला पाहिजे. म्हणजे एकदम जाळा हा ऑक्सिजन जसा मिळेल तसा जाळ हा मोठा होतो आणि जितका जाळ मोठा होईल तितकी राख जास्त होते. आपल्याला पूर्ण राखीत रूपांतर न करता ह्याला कमी कंट्रोल्ड कंडिशनमध्ये ऑक्सिजन आपल्याला मिळाला पाहिजे. मग आपल्याला ही ड्रम हे करण्याचा आपला हेतूच तो आहे की ह्याला फक्त गरजेपुरता जळण्यापुरता जास्त न होता ऑक्सिजन मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्या ड्रमच्या चारी बाजूला असे आपण छिद्र घेतलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण एक जड मोठी जे लाकडं आहेत ते लाकडं टाकलेले आहेत आणि असा काडी कचरा टाकत आपण हे भरत आलेलो आहे. आणि हे जर तुम्ही खड्ड्यामध्ये घ्यायचं असेल तर अशाच आकाराचा एक 20 फूट खड्डा आपल्याला घ्यायचा आहे. 2-3 फूट रुंदीचा आणि एक 3-4 फूट खोलीचा असा खड्डा घेतल्यानंतर सेम फक्त तो खड्डा कोरडा असला पाहिजे. त्याच्यामध्ये ह्याच प्रकारे हे टाकून हे आपल्याला त्याला आग लावायची आहे. हे आग लावल्यानंतर आपल्याला हे थोडंसं झाकून घ्यायचं आहे कारण आपल्याला कमी ऑक्सिजन द्यायचा आहे. कंट्रोल कंडिशनमध्ये ऑक्सिजन द्यायचा आहे. ओपन स्पेसमध्ये न जाळण्यात आणि ह्या जाळण्याचा हाच आपला हेतू आहे की ऑक्सिजन कमी प्रमाणात गेल्यामुळे आपला जो कोळसा आहे तो ठिसूळ कोळसा आपल्याला तयार करायचा आहे. आता आपण ह्याला आग लावून घेऊ. सर्वात होणारा महत्त्वाचा फायदा काय आहे की बायोचार निर्मिती ज्यावेळेस आपण बायोचार तयार होतो तयार झालेला जो बायोचार आहे तो आपल्या पिकाच्या खोडामध्ये जर टाकला किंवा भाताची पुढची जी लागवड करणार आहे त्या भात शेतीमध्ये जर बायोचार पसरला तर त्याच्यामध्ये जे पाण्याची जमिनीची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती ऑटोमॅटिकली ह्याच्यामुळे वाढते. दुसरी गोष्ट आहे जमिनीमध्ये जे आपण खतं देतो किंवा पाणी देतो ते झाडाला उपलब्ध होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज काय असते की तुमच्या जमिनीची पोरॉसिटी म्हणजे एक मोकळ्या स्पेसची संख्या किती आहे, किती टक्के मोकळा स्पेस आहे जमिनीमध्ये, ती संख्या खूप महत्त्वाची असते. म्हणजे जर तुमची जमीन जर खूपच अशी जर कॉम्पॅक्ट असेल तर त्याच्यामुळे आपल्या झाडाला पाणी शोषता येत नाही आणि अन्नद्रव्य पण शोषता येत नाही. बायोचारच्या पद्धतीमुळे आपल्याला काय होते, बायोचारमुळे नॅचरली आपली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता असेल, ती सर्व क्षमता आपली वाढते. आता आपण ह्या प्रयोगाअंतर्गत काय करणार आहे, आपण आपल्या विभागामार्फत मागेल त्याला काजू आपण दिलेले आहे. ज्या शेतकऱ्याकडे ह्या हंगामामध्ये पाण्याची व्यवस्था आहे ती शेतकरी काजू लावणार आहेत आता सध्याला.
ज्यांची पाण्याची इथून पुढचे 3-4 महिने पाण्याची व्यवस्था आहे असे ठराविक शेतकऱ्यांकडे आपण हेच बायोचार त्या काजूची जी रोपं लावलेली आहेत त्या रोपांच्या ह्याच्यामध्ये लावून जनरल कंडिशन मध्ये जी आपण रोपं लावलेली आहेत आणि बायोचारचा वापर करून जी आपण काय रोपं लावलेली आहेत त्याचा आपण एक शेतकऱ्यांना त्याचे एक दीर्घकालीन प्रात्यक्षिक ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. आणि बायोचार हा कसं वापर करताना लगेच तयार झाल्यानंतर वापर करायचा नाही, तर ज्यावेळेस तुमचा हा त्याच्यामध्ये त्याला चार्जिंग करणं गरजेचं आहे. चार्जिंग करणं म्हणजे काय आहे, तर डायरेक्टली ह्याच्यामध्ये फक्त सेंद्रिय कर्ब आहे, म्हणजे ह्याचं जे वजन आहे आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कर्ब आहे. हे तर सगळ्याला माहित असेल. आपल्या ह्याच्यामध्ये जी माती नमुना जर घेतला तर आपला सेंद्रिय कर्ब हा 1% कमी आहे, बरोबर का. कोकणात जरा सुदैवाने आपल्या जास्त आहे, पण जर तुम्ही उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर 1% आपला सेंद्रिय कर्ब कमी आहे. ह्या बायोचारचा वापर केल्यामुळे ह्या बायोचारचं जर समजा 2 किलो वजन झालं तर ह्याच्यामध्ये डायरेक्टली 1 किलो हा सेंद्रिय कर्बच आहे, म्हणजे ह्याचं इतकं व्हॅल्यू आहे. तर हे सेंद्रिय कर्ब ऑटोमॅटिकली वाढल्यामुळं जे झाडाला जे कार्बन उपलब्ध होणार आहे आणि इतर जे अन्नद्रव्य आहेत हे पण ह्याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ह्या बायोचारचा जास्तीत जास्त वापर जी आपली नवीन लागवड होणार आहे, नवीन जुन्या लागवडीला जर फायदा आहेच, पण जी नवीन लागवड आहे त्याची मुळाची चांगली रुजण्यासाठी आणि अन्नद्रव्याचा चांगला पुरवठा होण्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये जर समजा एखादा कोण नवीन उद्योजक आपल्याकडे इतका मोठा काडी कचरा किंवा बायोमास आपल्या कोकणामध्ये आहे, तर एखादा जर कोण नवीन उद्योजक जर नवतरुण जर ह्याच्यामध्ये काम करायला इच्छुक असेल तर ह्याला इंटरनॅशनल मागणी खूप आहे. म्हणजे आमच्या माननीय विभागीय कृषी संचालक यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामध्ये त्यांनी सांगितल्या काही गोष्टी आम्हाला पण नवीन होत्या. उदाहरणार्थ काय आहे की ह्याला कार्बन क्रेडिट आहे. आता कार्बन क्रेडिट ही एक नवीन संकल्पना आहे. कार्बन क्रेडिट काय आहे की आता काही इंडस्ट्री अशा आहेत की त्यांच्याकडून कार्बनचं प्रमाण म्हणजे हे केलं जातं, म्हणजे प्रदूषण करणारे गॅसेस वातावरणामध्ये सोडले जातात. ते सोडल्यामुळं त्यांना शासनाने कंपल्सरी केलेलं आहे की बाबा तुम्ही वातावरण चांगलं करण्यासाठी काहीतरी कुठंतरी कार्बन वाचवण्यासाठी तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करावं लागते, पण ते त्यांना शक्य होत नाही. म्हणून ते जर समजा असं बायोचार जर कोण करणार असेल तर त्याच्याकडून ते कार्बन क्रेडिट विकत घेतात आणि खूप मोठ्या इंडस्ट्रियल व्हॅल्यू ह्या गोष्टीला असल्यामुळं म्हणजे बऱ्याच आता वॉटर प्युरिफिकेशन असेल किंवा स्टील इंडस्ट्री असेल, कॉपर इंडस्ट्री असेल, ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल त्यांची जी प्रोसेसिंग आहे त्या प्रोसेसिंगमध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो. त्याच्यामुळे ह्याला अतिशय मागणी आहे. म्हणजे इंडस्ट्रियल व्हॅल्यू जरी आपण सोडून दिली तरी आपल्या शेतीसाठी आपल्याला हे खूप महत्त्वाचं प्रात्यक्षिक आहे. आणि ह्या सीझनमध्ये आता इथून पुढे आपल्याकडे शेतामध्ये खूप मोठा काडी कचरा तोडलेल्या फांद्या त्या आपल्या शेतामध्ये उपलब्ध राहणार आहे. कोकणामध्ये आंबा आपल्या ज्यावेळेस निघून जाईल किंवा काजू ज्यावेळेस काढला जाईल त्यावेळेस बरेच शेतकरी त्याचा वापर करून जे मेलेले फांद्या आहेत किंवा ज्या उत्पादन न देणाऱ्या फांद्या आहेत ते कट करून रानामध्येच टाकून देतात. ते टाकून न देता असे टप्प्याटप्प्याने जरी आता समजा एखाद्याची 100-200 बाग आहेत, मग आपण तुम्ही म्हणणार की व्यवसाय त्यात किती 5 ते 10 झाडाचाच फक्त बायोचार तयार होतो, तर आपण हे टप्प्याटप्प्याने जरी केलं तर पुढच्या 1-2-3 महिन्याच्या हंगामामध्ये आपल्या 100 कलमाच्या भोवती आपल्याला हे बायोचार चांगल्या प्रकारे टाकता येते आणि ह्याचा आपल्याला अगदी दीर्घकालीन उपयोग करता येतो. बरेच शेतकरी करतायत, फक्त आपण ही एक ड्रम मधली पद्धत दाखवली. आपण काही गावामध्ये प्रात्यक्षिक परत खड्ड्याच्या पद्धतीने पण करणार.